नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर EPFO 3.0 कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. EPFOमध्ये होणार 5 मोठे बदल, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे व EPFOमध्ये होणारे 5 मोठे बदल कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, EPFO 3.0 कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. EPFOमध्ये होणार 5 मोठे बदल. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. EPFO 3.0 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO हे देशातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे. सध्या 8 कोटीपेक्षा जास्त कामगार व कर्मचारी हे EPFOशी जोडलेले आहेत. आता या सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचा बदल देखील करण्यात आला आहे. EPFO लवकरच EPFO 3.0 नावाचे नवे डिजिटल हे प्लॅटफॉर्म सुरू करणार असून यातून सदस्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी इन्फोसिस, विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS यासारख्या IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जून 2025 पर्यंत हा प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा प्लॅन होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव थोडा या ठिकाणी उशीर झाला असून आता 2025च्या उत्तरार्धात हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी सुरू होईल अशी देखील अपेक्षा आहे. बघा, नवीन प्लॅटफॉर्ममुळे होणारे 5 मोठे बदल. पहिला आहे ATM मधून थेट पैसे काढण्याची सुविधा. आजवर PFची रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम करावा लागत असे आणि त्यावर प्रक्रिया होण्यासाठी काही दिवस लागायचे. पण आता या नव्या सुविधेमुळे सदस्यांना थेट ATM मशीनमधूनच त्यांच्या खात्यातील PFची रक्कम मिळणार आहे. यासाठी केवळ युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN सक्रिय करणे आणि आधार व बँक खाते जोडलेले असणे हे देखील आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. दुसरं आहे UPI द्वारे रक्कम काढण्याची सोय. आज भारतात UPI पेमेंट हे सर्वाधिक लोकप्रिय झाले आहे आणि त्याचा फायदा EPFO सदस्यांनाही मिळणार आहे. नवीन प्लॅटफॉर्मवरून UPI ॲप्सच्या मदतीने थेट PFची रक्कम ट्रान्स्फर करता येईल. यामुळे क्लेम करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. तिसरं आहे ऑनलाईन क्लेम अपडेट व माहिती दुरुस्त करणे. यापुढे खात्यातील नाव, जन्मतारीख यासारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी EPFO कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. फक्त OTP व्हेरिफिकेशनद्वारे या ठिकाणी ऑनलाईन बदल करता येतील. तसेच आपल्या क्लेमची सद्यस्थिती देखील थेट मोबाईलवर पाहता येईल. त्यानंतर चौथं आहे मृत्यू झाल्यास क्लेमची प्रक्रिया सोपी होणार. आतापर्यंत सदस्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना क्लेम मिळवताना अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः अल्पवयीन वारस असल्यास गार्डियनशिप सर्टिफिकेट आवश्यक असायचे. पण आता या नव्या प्रणालीमुळे ती गरज या ठिकाणी राहणार नाही आणि कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत या ठिकाणी मिळेल. त्यानंतर 5वा आहे बदल मोबाईलवर अनेक सेवा उपलब्ध. EPFO 3.0 हा पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली प्लॅटफॉर्म असेल. यामुळे सदस्यांना कुठेही आणि कधीही त्यांच्या खात्यातील रक्कम, व्याजाची माहिती व क्लेमची स्थिती पाहता येईल. ही सिस्टम अधिक पारदर्शक आणि सोपी देखील करण्यात येणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने हे जे 5 या ठिकाणी बदल आहेत म्हणजे मृत्यू झाल्यास क्लेमची प्रक्रिया सोपी होणार, ऑनलाईन क्लेम अपडेट आणि माहिती दुरुस्त करणे व तसेच या ठिकाणी UPI द्वारे रक्कम काढण्याची सोय आणि ATM मधून थेट पैसे काढण्याची सुविधा. या नवीन प्लॅटफॉर्ममुळे होणारे 5 मोठे बदल कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.